हे बघा परफेक्ट उंबरटा चं केलेलं आहे आम्ही. हे बघा थोडंसं एक्स्ट्राचं होतं ते व्यवस्थित परत माप घेऊन कट करून घेतलं आणि ते खाली ना स्क्रूने फिट होतंय का. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आजचा व्हिडिओ कशावर आहे. तर या अगोदर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, मी तुम्हाला उंबरठा दाखवला होता आणि उंबरठ्यासोबत ज्या वस्तू आल्या होत्या त्यासुद्धा दाखवल्या होत्या आणि त्याचं महत्त्व पण मी सांगितलं होतं आणि भरपूर जणांना माहितीसुद्धा आहे, पण मी माझ्या साईडने सांगत होते आणि या गोष्टींवर मी खूप विश्वास ठेवत असते. तुम्हाला माहिती आहे मी देवाला खूप मानते, गणपती बाप्पाला आणि स्वामी समर्थांना मी खूप मानते आणि करता करविता सगळं देव आहे. देवाला सगळं माहिती आहे. जर तुम्ही प्रामाणिक कष्ट करत असतील, तुम्ही प्रामाणिक वागत असाल, कधी कोणाचं वाईट नसेल केलं ना, तर देव नेहमी तुमची साथ देतो. देवाला सगळं माहिती असतं. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा आणि प्रामाणिक राहा. आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी फोकस राहा, एवढंच सांगणार मी तुम्हाला. आणि हे बघा साडी सुंदर अशी रेड कलरची साडी नेसलेली आहे मी. पदर आहे असा आणि माझा असं लुक असा आहे. तुम्हाला आठवत असेल मी तुळशी बागेमध्ये गेले होते, तिथून हे सुंदर असं मंगळसूत्र घेतलं होतं. पण भरपूर जणांनी मला शॉपबद्दल विचारलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे तुळशी बागेमध्ये खूप सारे असे दुकान आहेत आणि मला असं नाव नाही माहिती, म्हणून मग मी आणि रात्र पण खूप झाली होती आणि खूप घाईगडबड होतं, बाळ पण होतं आमच्यासोबत, त्यामुळे सांगता आलं नाही का कोणतं शॉप होतं आठवत नाही मला. आणि हा जो नेकलेस आहे हा ऑनलाईनच मी मागवला होता आणि या साडीवर ना परफेक्ट मॅच करत आहे आणि हे मंगळसूत्र आणि हे दोघं ना या साडीवर खूप छान पद्धतीने जात होतं आणि माझी तयारी अशी आहे बघा. आणि उंबरठा पूजन आहे, नवीन घरात आपण उंबरठा लावतोय तर छान तयारी तर केलीच पाहिजे, नवीन साडी तर नेसलीच पाहिजे. अशा वेळेस जर साड्या नवीन नेसणार नाही तर मग घेऊन काय फायदा, बरोबर आहे का नाही? तर चला आता आम्हा दोघांना आहे ना उंबरठा पूजन करायचं आहे. तर ज्यांच्याकडनं आम्ही उंबरठा घेतला तर त्यांनी व्हिडिओ पाठवलेला आहे का उंबरठा कसा लावायचा आहे. तर उंबरठ्याची पूजा करताना ज्या ज्या वस्तू लागतात तर त्या वस्तू मी ऑलरेडी आणलेल्या आहे आणि पंचामृत वगैरे ना सगळं बनवायचं आहे. मला पटकन मला देवपूजा सुद्धा करायची आहे. अगोदर मी विचार केला का सगळं तयारी वगैरे करून आणि नंतर आहे ना देवपूजा करू आणि तिथून आपल्याला नवीन घरात सुद्धा जायचं आहे उंबरठा लावल्यानंतर. तर चला आता मी सगळी तयारी करते आणि साईड बाय साईड ही जी तयारी आहे तुम्हाला सुद्धा दाखवते. आता पंचामृत बनवायचं आहे. आता आपल्याला गाडीमध्ये घेऊन जायचं आहे, त्यामुळे मग या बरणीमध्ये पंचामृत बनवून घेते. दूध, दही, साखर, मध सगळं टाकते मी. आणि पूजेसाठी जे साहित्य लागतं ते घेतलेलं आहे. ते पंचामृत मी एका बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे. खोबरं आहे, गुळ घ्यायचा आहे मला, तुपाचा दिवा आहे, हळदी कुंकू, तांदूळ, सुपारी घेतलेली आहे, पान घ्यायचं आपल्याला, कापूर घ्यायचा आहे आता आणि गुळ घ्यायचं आहे. बाकी हे पूजेची जेवढी तयारी आहे ते आणि लायटर पण घेतलेलं आहे. आता मला बांगड्या सुद्धा घालायच्या आहे, पण त्या बांगड्या घालायची विसरली मी. आता पटकन बांगड्या घालून घेते आणि ही तयारी झालेली आहे. अजून मी पटकन आता देवपूजा करून घेते. आम्ही पोचलो पण थंडी आहे त्यामुळे तर जॅकेट घातलेलं आहे आणि आता उंबरठा लावायला आम्ही सुरुवात करू. आणि ज्या ठिकाणी आम्हाला लावायचा आहे उंबरठा ती जागा आम्ही स्वच्छ करून घेतलेली आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे उंबरठा पूजन करण्याचं तसं आम्ही ना पूजा करू आणि तुम्हाला सुद्धा दाखवू. आणि आजचा जो व्हिडिओ आहे एकदम पॉझिटिव्ह होणार आहे आणि नक्की तुम्हाला आवडेल. चला सुरुवात करते आता आम्ही. हे बघा परफेक्ट उंबरटा चं केलेलं आहे आम्ही. हे बघा थोडंसं एक्स्ट्राचं होतं ते व्यवस्थित परत माप घेऊन कट करून घेतलं आणि ते खाली ना स्क्रूने फिट होतंय का नाही तसं पण करू शकता. अदरवाईज खाली ना तुम्ही ना फेविक्विक लावून किंवा असं काहीतरी चिटकवण्यासारखं तुम्ही ते लावू शकता. आम्ही जस्ट चेक करतोय. आणि आता आपल्याला जी पूजा करायची आहे त्या ज्या जागेवर आपण ना हा उंबरठा लावणार आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर पूजा करायची आहे. ती जागा थोडी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मग सुरुवात करायची आहे. आता मनोज चेक करताय. जातोय का स्क्रू? नाही जाते. नाही माप घेते फक्त. हां ओके. छान दिसतोय ना उंबरठा. छान.
खूप वर्षापासून इच्छा होती माझी ना. हो ना. तयारी तर चालू केलेली आहे आम्ही. आणि आता थंडी पण आहे ना. हे बाजूला करतात ना. तर आता मी पूजा कशी करायची त्यांनी ना मोबाईलमध्ये दिलेलं आहे पाठवून. तर त्यामुळे आम्ही बघतोय. सगळे साहित्य पंचरत्न दिलेले आहे ना, त्यावर थोडं पाणी टाकू अगोदर. आता हे पंचामृत आहे ना, ते दिले पंच. हे बघा त्याच्यात पंचामृत. या 7 प्रकारच्या ज्या माती आहेत त्या आपण टाकणार आहोत. अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला उंबरठा लावायचा आहे तिथे आपण गोमूत्र, गुलाबजल आणि हे सगळं टाकलं, स्वस्तिक काढलं, अक्षता वाहिले. त्याच्यानंतर ज्या माती दिल्या होत्या त्या माती आपल्याला टाकायच्या आहेत. यांनी आतल्या साईडला लावलेली पट्टी इथे इथे याच्यावरती नाशी लावायची पट्टी आणि त्याच्यावरती आपल्याला हे लावून घ्यायचं. उलटी करून खाली पाहिजे. आता याला स्टिक करायचं. हां हां. तर फेविक्विकने आपल्याला जे दिलेले आहे ना रत्न, ही जी तांब्याची पट्टी दिलेली आहे ना त्यावर चिटवायची आहे अगोदर. चिटकवते का तू लावतो. चल चल. एवढी चांगली आता याला आपण पंचरत्न लावून घेतलेलं आहे तांब्याच्या पट्टीला. याला आता आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता व्हायची आहे आणि दिवाणी सुद्धा आपल्याला ओवाळायचं आहे.
हळदी कुंकू सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतो. आणि इथे अक्षता आहे आपल्याला. ही पट्टी आपल्याला उलट करून लावायची आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायला, धूपबत्ती सुद्धा ओवाळली आपण आणि इथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आणि ऑलरेडी त्यांनी लावायला दिलेलं आहे. चांगली कारला पण लावायची आपल्याला. चांगली चालेल का? दुसऱ्याची नुसती? नाही नाही ती त्याला पण स्टिक करायचं. ओके ठीक आहे. ठीक आहे. त्याचा ह्याचा घुसवायची ना? हां त्याला सरळ करून घेऊ. व्यवस्थित लावायचे आहे ते. एकदम लाईन केलेली आहे, त्यामध्ये व्यवस्थित गेली पाहिजे. त्याच्यावर व्यवस्थित स्टिक झाले पाहिजे. आणि हे बाकीचं ते काही नाही, ते तिला औषधं दिलं होतं ना ते. लावायचं का? हो. चांगलं हो. तर आता जेवढी चांदीची तार आणि ते पंचरत्न वगैरे जेवढं होते ते सगळे लावले. त्याची पूजासुद्धा करून झालेली आहे. आता आपल्याला हा उंबरठा लावायचा आहे. याला आपण स्क्रू फिट करून घेऊ. हो. त्याची काय तर पूजा करायची? हां पंचांग. गंगाचं पंचामृत आहे ना? हो. त्याच्याने ते आता गंगाजल हो जे लावलेलं आहे ना. जाऊ शकतो. पंचामृत काय आणि इथे गुळ खोबऱ्याचा हा नैवेद्य आहे, तो सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे. वारा करून
तर अशा पद्धतीने आम्ही उंबरठा पूजन केलेलं आहे. सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि असं काही वेगळं करावं लागत नाही उंबरठा पूजनला. फक्त आपल्याला थोडीफार माहिती असावी लागते. उंबरठा पूजन केलेलं आहे आणि कसं वाटलं तुम्हाला हे उंबरठा पूजन मला नक्की सांगा. आणि मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी आपली जी परंपरा आहे ती जोपासण्याचा प्रयत्न करत असते आणि ते पण मनापासून श्रद्धेने. चला आता हे जे सामान आहे आपण उचलून घेऊ आता. अशा पद्धतीने पूजा झालेली आहे बघा. आणि खूप मस्त वाटतं, एकदम प्रसन्न वाटते. पण एवढं तरी खूप जास्त थंडी आहे. आम्ही ना उन्हात उभं होतो खूप वेळ, पण म्हटलं चला आता बाकीचे जे आवर आहे ती करायची आहे. आणि जे सामान आणलं होतं ना ते पण आता व्यवस्थित ठेवून देते आणि जसं पॉसिबल होईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. इथे आहे गार्लिक नान, कढाई पनीर, नान आहे, राईस आहे. आता मी जेवण करतो, खूप जास्त भूक लागलेली आहे. यांची टेस्ट चांगली असते, गर्दी पण असते खूप. कसं आहे? मीठ कमी वाटतो. ठीक आहे, बाकी टेस्ट ठीक आहे. मस्त नान. तर आता आम्ही जेवण करतो. सो कालचाच व्हिडिओ आहे ना मी कंटिन्यू करते. आणि काल खूप दमल्यासारखं झालं होतं, थंडी खूप जास्त होती आणि आम्ही उंबरठा पूजन करायला बसलो होतो ना, तर मग आहे ना खूप जास्त थंडी वाजत होती. जॅकेट वगैरे घातलं नव्हतं आणि कंटिन्यू हवा चालू होती. आणि दुपारी बाहेर जेवण केलं ना, त्यामुळे काय झालं ते जेवण डायजेस्ट झालंच नाही आणि म्हणून मी रात्री जेवणच केलं नाही. आणि मग झोपले, सकाळी उठले, सगळं आवरून वगैरे झालं माझं. आणि आता सगळं जे साडी वगैरे नेसली होती ना तर ती व्यवस्थित आता करून ठेवून देते मी. आणि तुम्हाला माहिती आहे इथे ड्रायक्लीनचं वगैरे असं काहीच नसतं. इथे व्यवस्थित मग साड्या वगैरे ठेवायच्या असतात. आणि ते सगळे दागिने वगैरे घातले होते ना तर त्यामुळे तर ही साडी मी आता ठेवते व्यवस्थित करून, प्रेस वगैरे करून ठेवते. आणि ही जी साडी आहे माहेश्वरी सिल्क आहे, मी धनश्रीकडनंच ही साडी घेतली होती आणि छान आहे साडी. तर मग आज उंबरठा पूजन करायची होती ना, तर मग म्हटलं ही साडी नेसून. ब्लाऊज पण खूप छान आहे. तर हे ब्लाऊज ना मी धानोरीलाच, म्हणजे माझा भाव राहतो ना तिथेच थोडं पुढे ना बुटीक होतं, त्यात बुटीकमधनं हा ब्लाऊज शिवून घेतला मी आणि चांगला शिवलेला आहे. पण एवढंच आहे का थोडीशी कॉस्ट आहे ना मला जास्त वाटली बाकीचं असं कम्पेअर केलं तर. पण काय हरकत नाही, कारण की मला आहे ना 5 दिवसांमध्येच आहे ना पिको फॉल केलेली साडी आणि ब्लाऊज वगैरे पाहिजे होते. त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, अर्जंटमध्ये आहे आणि जर कोणी असं जास्त वेळ थांबू पण शकत नाही. आणि मग आता साड्या घेतलेल्या आहे आणि ब्लाऊजच नसेल मॅचिंग तर मग काय उपयोग. तरी पण एक साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो मी रेडीमेड घेतला, तो गोल्डन कलरचा स्लीवलेस, तुम्हाला आठवत असेल मुंबईला आम्ही घेतला होता तो. बाकीचे ना सगळं स्टिच वगैरे झालेले आहे ब्लाऊज. आणि सुंदर असे हा जो नेकलेस आहे ना तो मी घातला होता ना, तुम्हाला दाखवते. इतका सुंदर आहे तो नेकलेस आणि साडीवर इतका छान दिसत होता ना तो नेकलेस. तुम्हाला दाखवते, 1 मिनटं थांबा, तुम्हाला जवळून दाखवते मी. इतका सुंदर नेकलेस आहे आणि एकदम छान दिसत होता ना. साडी रेड कलरची आहे, त्याच्यावर मग हे सुंदर आणि रेड आणि ग्रीनचं असं कॉम्बिनेशनचं मी केलं होता लूक हा नेकलेस. आणि त्याच्यावर हे मी मंगळसूत्र आणि मंगळसूत्रावरचे जे कानातले आहे तेच घातले होते मी. हे बघा, हे अजून एक आपण आपल्याकडं गोल्ड ज्वेलरी असते, आपण आहे ना गोल्ड ज्वेलरी पण घालत असतो. पण कधी कधी असं वाटतं ना असे नेकलेस वगैरे आपण घ्यावेत आणि वेगवेगळ्या साडीवर घातले पाहिजे. प्रत्येक साडीवर आपण गोल्डच असं घातलं तर मग ते सेम लुक होऊन जाणार आणि तसं नको.
म्हणून मग मी विचार केला यावेळेस ना असे वेगवेगळे मी 3-4 टाईपचे असे वेगवेगळे नेकलेसेस घेतलेले आहे. असंच रेडमध्ये पण आहे कुंदनचा, तो पण खूप सुंदर आहे आणि बघितलंच मला खूप आवडला होता. मग तो पण आहे. कधीतरी जेव्हा मी साडी घालणार ना तर तेव्हा मी तो नेकलेस घालणार तर तुम्हाला दाखवणार. पण यावेळेस मी विचार केला होता का अगोदर आहे ना मी जेव्हा पण असं काय ठरतं वगैरे काय ना किंवा जायचं असेल तर अगोदर मी साड्या ना ऑर्डर करून ठेवते. त्याचं कारण हे का गेल्या लगेच ब्लाऊज स्टिच करायला दिले ना तर मग लगेचच मग आपल्याला ते वेळेवर ब्लाऊजसुद्धा मिळतात. आता हे जे सगळं व्यवस्थित आहे ना मला ठेवायचं आहे, साडी प्रेस करून ठेवायची आहे. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.